शिवांची ट्रॉफी घ्यायला आणि शिवांशला पण एक ट्रॉफी भेटली तर आता तो यायला लागलाय. ए ढमू चल ना लवकर, चला चला इथे ठेव समोर बा, इथे ठेव खाली, चल ना वरती आहे आणि शुभीची ट्रॉफी आणली आम्ही जाऊन. टीचरनं फोटो काढले हो त्याच्यासोबत. मोठी आहे मोठी आहे काय मोठी ट्रॉफी भेटली बापरे का बर क्रॅच असं नसतं रे. बरं आणि आम्ही तुझे मम्मी पप्पा म्हणलं आम्हाला नाही का. दूध नाही तापले आणखी आणि इथे मी ना बनवला होता ढोकळा सकाळी ब्रेकफास्टसाठी. तोच उरला तर ठेवून देते व्यवस्थित. करून दे कशा आत मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर ना दूध तापायला ठेवलं ना मी अलार्म लावते 10 मिनिटाचा. कारण कधी कधी काय होतं मी काहीतरी वेगळ्या कामात असते किंवा लक्ष नसतं आणि मग मी विसरून जाते इकडे दूध तापायला ठेवले. खूप वेळा असं झाले की त्या दुधाचे दूध तापवता तापवता डायरेक्ट बासुंदी झाली. त्याच्यामुळे नेहमी तसं करते जर किचनमध्ये नसेल तर. आणि सकाळी ना ब्रेकफास्टला ढोकळा बनवला होता तोच आणखी भरपूर शिल्लक आहे. तर चला आज भरपूर सारी कामं आहेत. एकदा बसते आणि तुमच्याशी थोडंसं बोलते त्यानंतर लागते कामाला. तर ना आज दिवसभरात खूप सारी कामं आहेत. आता ना लग्नात 3-4 दिवसावर येऊन ठेपले आणि माझं अजून जाणं झालं नाही. लवकरच जायचं होतं पण शिवायची स्कूल आहे अबॅकस आहे त्याच्यामुळे आणि लग्न सुट्ट्यात घ्यायचं तर त्यावेळेस मुहूर्त नव्हते. तर हे तुम्ही आत्ता व्हिडिओ बघतात कदाचित हे व्हिडिओ पण खूप लेट येईल माहीत नाही मी कधी पोस्ट करू शकेल. पण आता जायचं आहे लग्नाला तर त्याची सगळी लगबग आहे गडबड आहे. शिवायच्या अबॅकस स्कूलमुळे त्याचं मला आधी काही तयारी करता आली नाही आणि जाताही आलं नाही. माझं असं असतं की आधी 8 दिवस मला बॅग भरायची तर काय भरायचं ह्याच प्रॉब्लेममध्ये असते. त्यानंतर जायच्या दिवशी ना मला सगळं सुचतं असं करायचं तसं. पण माझ्याकडनं काही विसरत नाही ते चांगले. तर तेच अजून तर आता ना बॅग वगैरे भरायला घेते. कालच शिवायची आम्ही ट्रॉफी पण जाऊन आणली आणि तिथे मस्त ती ठेवली आहे माझ्या डोक्याच्या वरती दिसत असेल. खूप खुश होता शिवाय ट्रॉफी आणली तर. आणि अजून सर्टिफिकेट वगैरे घ्यायचं राहिलंय आणखी आलं नाहीये. आल्यावर देते बोलला मॅम. शिवायची एक्झाम पण झाली आणि आता ना फोन यायला लागले सगळे तिथे जमायला लागलेत. अश्विनी पण गेली आहे मी पण आता लवकरच जाते. आमची तर सगळी खरेदी झाली म्हणजे मुलींची जे घ्यायचं होतं काय घ्यायचं होतं काय नाही ते. साडी मी तुम्हाला नंतर दाखवली नाही आता डायरेक्ट एंगेजमेंटच्या दिवशी दाखवते. कारण आता ना आता दाखवायला नको त्या दिवशी तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटेल. आणि इंस्टाग्रामवर मी हे सगळे रील्स टाकलेले असतील आमच्या सगळ्या लुकचे तर तिथे नक्की एकदा व्हिजिट करा. आणि यूट्यूबवर पण टाकेलच. तर चला आता आवरते पटकन बॅग भरायला घेते. मला ना उद्या जायचंय तर बघू कसं होतंय काय होतंय. आज आणखी मला भरपूर सारी कामं आहेत आणि बॅग भरायची आहे. त्यानंतर हां मी सांगत होते अश्विनी गेली आत्या गेली आहे सगळे. सानिका पण आज उद्या जाणार आहे मीच एकटी राहिली आहे. तर आता मग म्हटलं मी पण जाते आणि लवकरच आता मी पण म्हणजे आज उद्या जाणारच आहे. मला तसं तर आजच जायचं होतं पण बोलले जाऊ दे आता उद्या जाता येईल. आजच्या दिवस शिवायचं स्कूल होईल तर म्हणून उद्या सकाळी निघण्याचा प्लॅन आहे. बघू काय होते कसं होते. आणि त्यात ना पुन्हा सगळ्या मुलांची खरेदी राहिली लग्ना दिवशी. त्यांना सगळ्यांना सेम कुर्ते घालायचे तर ते सगळे घ्यायचे राहिले. त्या दिवशी आम्ही नवरदेवाची शॉपिंग करायला गेलो बघितले पण त्यावेळेस सगळे नव्हते फक्त स्वप्नील आणि शुभम होते बाकीचे आलेले नव्हते. त्याच्यामुळे मग ते बोलले की आम्ही सगळे एका दिवशी घेऊ. आता सगळे म्हणतायत की तू यायच्या दिवशी आम्ही सगळे बीडला येतो तू तिकडनं ये आपण शॉपिंग करून मग घरी जाऊ. आता बघू कसं होतंय काय होतंय. खूप धावपळ होईल दगदग होईल आणि त्या दिवशी सगळी शॉपिंग करून जायचं म्हणलं ना आम्हाला 10-11 वाजतील. आधी जाऊन घ्या तर नाही बोलतायत तू ये मग करू. तर चला कुठे गावाला जायचं म्हणलं ना सगळी कामं आधी करून जावं लागतं. तर माझ्याकडे इकडे साई पण जमा झाली होती आणि हे असंच ठेवून गेले तर मी आता लग्नावरून 8-10 दिवस येणार नाही मग ते परत वास येईल खराब होईल. त्याच्यामुळे म्हटलं आज वेळच आहे तर आपण हे पण काम आटपून घ्यावं. त्याच्यामुळे ना मी आता ह्याचं तूप पण बनवून ठेवणार आणि मग जाणार आहे. रोज असं काही ना काही कामं आठवत आहेत आणि ते मग सगळा वेळ त्याच्यात जातोय. आणखी मला बॅग पण पॅक करायची आहे आणि आजच्या दिवसात तर आता मला काय शक्य होतंय का नाही माहिती नाही. कारण ना आज आमच्याकडे आले आहेत पाहुणे
तर ना पाहुणे आले होते, तर तेच त्यांच्यात बराच वेळ गेला आणि आता त्याच्यानंतर मी आवरून निघाली आहे. त्यात माझी बॅग भरायची पण राहिली आहे. काय न्यायचं काय नाही माझं फिक्स होतं. मला जे न्यायचं होतं ना ते साड्या किंवा ते कपडे सगळे मी काढून जो चिल्ड्रन रूम आहे तिथे बेडवरती जमा करत होते आणि नंतर मग भरता वेळी ना सगळे एकत्र भरत होते. पण मग असं काय करते की एकदाच भरलं ना मग ते लक्षात राहतं आज काय भरायचं उद्या काय, मग ते काय विसरून राहतं. त्याच्यामुळे मला जे आठवल जे न्यायचं आहे ते मी आधी काढून ठेवते, नंतर एकदा सगळं भरावं म्हटलं. एक्स्ट्राच्या पण साड्या चालवल्यात, माहीत नाही लागल्या तर, पण नव्हत्या लागल्या एवढ्या साड्या. आज व्हिडिओ एडिट करताना मला आठवतं मी किती सारे कपडे भरले होते, पण काय करणार. चला आदत आहे मला, ज्यावेळेस नेणार नाही ना त्यावेळेस हमखास मला जास्तीचे किंवा वेगळे प्रोग्राम येतात आणि मग त्यावेळेस कपड्यांची कमतरता भासते. मग असं व्हायला नको म्हणून एक्स्ट्राचे एकदाच नेलेले बरे पडतं. तर इथे ना माझी सगळी बॅग भरून झाली आणि ना शिवायची बॅग मी ऑलरेडी भरून ठेवली होती. शिवायला खूप सुंदर ड्रेस घेतला होता लग्नासाठी. ते सगळे तुम्हाला मी आधी ज्यावेळेस शॉपिंग केली होती त्यावेळेस ते कपडे तर दाखवलेच होते. आणि आता फायनली लग्नाचे व्हिडिओ यायला सुरुवात झाले, तर इथून पुढचे व्हिडिओ मिस करू नका आणि प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जावा. आज मी जाते लग्न घरी, तर आता ना वाजले असतील 12 वगैरे आणि एक एक करता ना उशीर होतोच. त्यात पुन्हा कोणी यायचं म्हणलं घरी तर मग त्यांच्यात पण वेळ जातो. तर फायनली आता बॅग भरते आणि कधी एकदा निघल कधी एकदा जाईल असं झालं, कारण सगळ्यांचे फोन यायला सुरुवात झालेत. मी इकडनं निघाले की तिकडनं सगळे भाऊ ते बीडला येणार आहेत, कारण अजून त्यांची शॉपिंग राहिली आहे. त्यांना म्हटलं तुम्ही आधी या सिलेक्ट करा, पण नाही तूच ये चालले. तर म्हटलं चला, ते पण आवडतं मला सगळे एवढं छान काय म्हणतात ना ट्रीट करतात. तर चला त्यांची पण आज शॉपिंग करायची आणि त्यांनी काय घेतलं काय नाही सगळं तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. आम्ही काय करतो फॅमिली ग्रुप बनवला आहे आणि लग्नासाठी ना व्हॉट्सअप ग्रुप नवीन तयार करतो ज्याचं लग्न असेल त्याच्या नावानं, आणि त्याच्यात मग सगळं डिस्कस करतो की आपल्याला काय खरेदी करायची, काय घ्यायचं आहे, काय कामं असणार आहेत, कुणाला काय करायचं आहे. त्याच्यामुळे सगळं सोपं पडतं. आणि मग मी ना खूप छान असे कुर्ते बघितले होते चिकन करीचे अमेझॉनवर आणि त्यांना म्हणत होते की सगळ्यांनी हे सेम कुर्ते घ्या, पण ना त्याची क्वालिटी त्यांना एवढी आवडली नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपण सेम असेच घेऊया पण शॉपमध्ये घेऊया. म्हटलं ठीक आहे, तसं आम्ही तर साड्या ऑनलाईनच घेतल्यात एंगेजमेंटसाठी आणि लग्नाची साडी प्रत्येकाने आपली वेगळी घेतली आहे. तर लग्ना दिवशी ते सगळे बघायलाच भेटतील. आणि मग आता त्यांना फायनल आहे फक्त हे फोटो दाखवायचे आणि त्यांनी ना मी ते स्क्रीनशॉट काढले होते त्याच्यावरनं कलर पण फायनल केलेत की कोणाला कोणता कलर घ्यायचा. त्याच्यामुळे दुकानात गेल्यावर फक्त फोटो दाखवायचा त्याप्रमाणे घ्यायचं. पण आता बघू एका दुकानात भेटलं तर ठीक आहे, नाही तर मग थोडंसं फिरावं लागेल. तर चला आता जायला निघाल. चलो ऑफिसकडे होते, जाता आम्हाला रस्त्यातच येऊन भेटले आणि आता आम्ही जायला निघाले. शिवायचे संजयचे सकाळी भांडणं झाले होते, तेच बोलतोय शिवाय मी आणखी विसरलो नाहीये. तर चलो आता फायनली जायला निघालो आणि शिवायसाठी एक सरप्राईज आणले, ते पण सगळ्यांना दाखवायला आणली. पिल्लूची पहिली ट्रॉफी अबॅकस मध्ये मिळाली. माझ्या आधी ते सगळे येऊन बीडमध्ये थांबले होते. सगळ्यात आधी आम्ही गेलो ट्रेंड्समध्ये, त्यांना काय टी शर्ट वगैरे पण बघायचे होते. मग इथे आम्ही ते सगळे कपडे खरेदी केले आणि सगळ्यांचे इथे जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही मी खरेदीचा, कारण सगळं लक्ष खरेदीत होतं आणि खूप धावपळीत गेले होते ना. इथे येईपर्यंत मला 4-5 वाजले होते. इथून पुढे सगळे शॉपिंग ते ना मग माझं डोकं ते फार दुखत होतं. त्याच्यामुळे व्हिडिओकडे काही एवढं लक्ष नव्हतं, पण जेवढं शक्य तेवढं सगळं शूट केले. आणि ना इथे एकासाठी शॉपिंगला आलो आणि सगळे शॉपिंगवर तुटून पडले, त्यांची तिथली शॉपिंग संपवली आणि आता आम्ही आलोय इकडे कुर्ते बघायला. तर खरंच इथे भरपूर सारे ऑप्शन होते. हो थोडंसं फक्त खालनं कट करावं लागेल, बाकी सगळं परफेक्ट आहे हाईटला ना. हां
आणि ना एका दुकानात आम्हाला हे सगळं भेटलं नाही, एवढे सगळे दुकानं फिरलं. जसं लग्नाची शॉपिंग नवरदेवाची करायला फिरलो ना, तसंच ह्या कपड्यांसाठी सगळीकडे फिरलो. आणि हे काही काही कपडे एवढे सुंदर होते. हे ट्रेंड्समधले, पुन्हा काही दुसऱ्या पण शॉपमधले, बीडमधले सगळे ड्रेसेस आहेत. तर हा घेतला अजून, आणि तो पण मस्त आहे, फक्त हाईटला थोडासा कमी करावा लागेल. त्यानंतर हा पप्पूचा, हा तर खूपच मोठा होत होता, मग हा परत कॅन्सल केला. मग शुभमनं घेतला कारण त्याला हाईटला ठीक होता. नंतर त्यानं कट करून घेतला. यातले कपडेच व्यवस्थित भेटत नव्हते. नंतर हा याला ठीक वाटला. जेवढे फिटिंगला वगैरे व्यवस्थित असतील ना तरच कुर्ते छान दिसतात. सगळे ट्राय करत होतो आणि ग्रुपवर फोटो टाकत होतो. म्हणजे कसं सगळे सांगत होते ठीक आहे, हा मस्त दिसतोय, याला तो मस्त दिसतोय, त्याला हा घ्या, तो घ्या. मग असं सगळं डिस्कशन चालू होतं. त्याच्यासाठीचे ते फोटो काढलेले आज मला व्हिडिओसाठी कामी आले. आणि लग्ना दिवशी बघा ती सगळी खूप सुंदर दिसत होते. त्यानंतर ना एवढी शॉपिंग केली आणि आता खूप जास्त भूक लागली. तर आम्ही इथं आलो राजू पाणीपुरी. तर कापड लाईनलाच ही पाणीपुरी होती, खूप टेस्टी होती. आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर आता घरी जाणार आहेत. आणि घरी जाता जाता पण एक ट्विस्ट आहे, आम्ही आधी जाणार आहेत लग्न घरी, कारण आम्हाला जेवायला तिकडे बोलवले, नॉनव्हेजचा बेत आहे. मग अश्विनीचा फोन आला होता, तुम्ही सगळे इकडे या, जेवण करा आणि मग नंतर वाटल्यास शिरूरला जावं. मला तर सगळे फोर्स करत होते राहायचा, पण ना म्हटलं नको, आजच जायला नको. अश्विनी पण गेली, पप्पांना ते पण भेटायचे. मग आधी मी घरी गेले. उद्या माझी तिथली काय काय कामं आहेत ती सगळी करते आणि मी नंतर उद्या येते असं बोलले. आणि मग त्याच्यामुळे मी आता पाणीपुरी वगैरे खाऊन व्हिडिओ कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी सगळं व्हॉइस ओव्हर केलंय. इट्स ओके, कारण मला त्या दिवशी जास्त वेळ नाही भेटला. पुढच्या व्हिडिओ डेफिनेटली मी छान करायचा प्रयत्न करणार आहे आणि ते सगळे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा. तर चला एन्जॉय पाणी. तशी मी तुम्हाला बोलते सकाळपासून एवढी धावपळ दगदग करून इथे आली आहे. शॉपिंग करून ते चाललो आता घरी. तिथे पण बॅग पॅक केल्या नव्हत्या, त्याला सकाळी सगळं बॅग पॅक केल्या. थोडेसे कामं होती ती आटपली, त्यानंतर पाहुणे आले होते, ते सगळं करून इथं आले. आणि इथं ह्या पोरांनी मला परत त्यांच्या शॉपिंगमध्ये अडकून ठेवलं की नाही. मी माझी सरळ गेली असती तर मग अशीच जाऊन झोपले असते, कारण माझं आहे पण होतात ना तुम्ही चौघं मध्ये एवढं त्यांच्या सगळ्यांचं सांभाळून चाललो. तर आता फायनली घरी. एवढं भयानक डोकं दुखतं, ॲसिडिटी झाली. आता घरी जायचं. तर आता आम्ही परत चाललोय लग्न घरी. हां, पाणीपुरी मस्त होती आणि आम्ही अरे मग पाणी नव्हतं का तुझं? मग दुधलं नाही का? चला आता आम्ही डायरेक्ट जातो घरी. बीडची कापड लाईन फिरत होतो, इथे पाणीपुरी मस्त भेटली. नवरदेवाकडे आलो आम्ही जेवायला. हो रे, कसं आहे? चला मटणावर बसलो आम्ही येऊन नवरदेवाच्या घरी. आहे आमच्या आधी हे पाहुणे इथं हजर आहेत. होय, कधी आलात तुम्ही? तू का अश्विनी? सानिका कोण आहे? भवर किती दिवस झाला आला? होय, भवर सगळ्या कार्यात सगळ्यात पुढे असतो. त्याच्या लग्नाला महिना जाऊ नका, मग तो बघाल तुमच्याकडे. तर आता चालले पार्लर मध्ये. रात्री आम्ही खूप उशिरा आलो, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आज स्टार्ट होतीये परत कालचाच. काल फक्त शॉपिंग फिरणं तिकडनं येणं एवढंच झालं. आता सकाळी पार्लरला चालले. सगळ्यांचं झाले, मीच राहिले. पार्लर घराजवळच आहे म्हणून फायदा आहे, कसंही जाते. आणि अरे का बंद आहे? फोन करते लाईक